मुलं खूप खोटं बोलतात का? तर खोटं बोलण्यामागे वाईट मुलं नसतात, घाबरणारी, भीती असणारी मुलं असतात. हाय, मी डॉक्टर शिवयोगिनी ॲज अ ब्रेन एक्सपर्ट म्हणून शेअर करते. जर तुमचे मुलं वारंवार खोटं बोलतायत, याचं मूळ कारण आहे ते कुठेतरी भीतीपोटी किंवा कशाला तरी ते खूप घाबरलेत. तुम्हाला पालकत्वातनं एक गोष्ट करावी लागेल, की त्याचा ना तो विश्वास संपादन करा. त्याला बऱ्याचदा तुमच्याशी बोलताना जी भीती वाटते ना, त्यासाठी त्याला सांगा, की "मी तुला व्यवस्थित पहिले ऐकून घेणार आहे. तू माझ्याशी खरं बोल आणि मी त्या सगळ्या गोष्टीत तुला सोबत आहे. मी तुला त्या गोष्टीसाठी मदत करेल किंवा एखादी गोष्ट तुझ्याकडनं चुकली जरी असेल, तरी मी तुला समजवेल." या छोट्या-छोट्या कुठेतरी गोष्टींनी ना सपोर्ट करा. आपल्याला खोट्याला सपोर्ट नाही करायचा आहे. पण आपण त्याच्या सोबत आहोत हे सांगा. मुलगा आणि हे खोटं बोलणं एकत्र करू नका. ते भीतीपोटी होतंय. पण आपण बऱ्याचदा एवढं एकत्र करतो, "मला माहिती आहे तू खोटारडाच आहे, मला माहिती आहे तू असंच करणार आहे, तू लपवतोच आहे, तू खूपच बहादूर झालाय आणि तू खोटं बोलण्यात आता एक्सपर्ट झालाय आणि आमच्या पुढे चाललायस की काय आणि तुला काय वाटतं?" काहीच होणार नाहीये असे वाक्य वापरून. सिंपल वाक्य वापरा. त्याला म्हणा, "आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्हाला माहिती आहे तू त्या विश्वासानुसार चांगल्याच गोष्टी करशील." याच्यात सगळं आलं ना. हळू बोला आणि तरी ही सवय एकदम कमी होत नसेल किंवा ती वाढतच चालली आहे, तर नक्कीच काउन्सिलिंग हा पर्याय निवडा. तुमच्या आसपास जे काउन्सिलर असतील तिथं जा, कारण ते योग्य पद्धतीने तुम्हाला मदत करतील. एकदा मूळ घट्ट व्हायला लागले ना, की मुलांच्या ब्रेनला पण तशीच प्रोग्रामिंग होते. विचार करण्यासारखा विषय आहे. मी डॉक्टर शिवयोगिनी तुम्हाला या पॅरेंटिंग जर्नीमध्ये ऑनलाईन पण हेल्प करू शकते. टीमला तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि टीम नक्कीच तुमच्यापर्यंत एक सायंटिफिक सोल्युशन देईल. हॅपी पॅरेंटिंग.